शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि मराठी राजभाषा गौरव दिवस हे दोन उपक्रम दरवर्षी साजरे केले जातात. या दोन उपक्रमामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु त्यातला एक कार्यक्रम किंवा उपक्रम असा आहे की तो विद्यार्थ्यांसाठी असतो. मराठी भाषेमधले जे नामांकित लेखक आहेत या सगळ्या लेखकांशी जर विद्यार्थ्यांचा संवाद झाला तर विद्यार्थ्यांना एक समृद्ध असा अनुभव मिळेल. या अर्थानं या उद्देशानं मराठी अधिविभाग दरवर्षी लेखकांच्या बरोबर विद्यार्थ्यांचा संवाद अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतं. आजपर्यंत बऱ्याच अशा लेखकांबरोबर संवाद कार्यक्रम झालेला आहे आणि हा कार्यक्रम फक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नसून महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आयोजित केला जातो. दरवर्षी महाविद्यालयाचे मराठी भाषेचे विद्यार्थी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाला भेट देतात, विद्यापीठाला भेट देतात आणि त्या विद्यार्थ्यांना अशा लेखकांच्या बरोबर संवाद साधता येतो. म्हणजे गतवर्षी हा कार्यक्रम प्रत्यक्ष घेता आला नाही, कारण आपण सर्वजण कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सगळ्या उपक्रमावर अशा मर्यादा आल्या. तर मराठी अधिविभागाने यावर्षी हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीनं अभिनव पद्धतीने घेतला आणि यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून या मराठी भाषेमधील साहित्यामधील नामांकित लेखक आहेत या लेखकांचे संवाद मुलाखतीद्वारे रेकॉर्ड करण्यात आल्या. यामध्ये 8 लेखकांचा समावेश झालेला दिसतो आपल्याला. ज्या नामांकित लेखकांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, महादेव मोरे, माया पंडित, नामदेव माळी, कृष्णात खोत, किरण गुरव, संपत मोरे आणि प्रकाशक अनिल मेहता यांचाही समावेश झालेला दिसतो. या सर्व मुलाखती अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी अधिविभागाने रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि त्या आता मराठीच्या विद्यार्थ्यांनाही सगळ्याच विद्यार्थ्यांना आणि सर्वांना विद्यापीठाच्या शिववार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत. खरं म्हणजे हा उपक्रम अतिशय अभिनव असा आहे आणि विद्यार्थ्यांचा अनुभव समृद्ध करणारा आहे असं मी मानतो. यामध्ये नामांकित लेखकांचं साहित्य कसं फुलतं याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांनाच आपल्याला मिळतो आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम भविष्यामध्ये सुद्धा मराठी अधिविभागाने करावेत आणि साहित्यिकांचा संवाद जो आहे तो सगळ्या साहित्यप्रेमीपर्यंत पोचवावा. माझ्या या उपक्रमाला निश्चितच शुभेच्छा आहे आणि या निमित्तानं मराठी अधिविभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक रणधीर शिंदे, प्राध्यापक नंदकुमार मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यातील अशा उपक्रमांना त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनाच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीनं मराठीतल्या नामवंत लेखकांच्या संवादाचा उपक्रम दूरदृश्य प्रणालीच्याद्वारे आम्ही आयोजित करत आहोत. शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग हा आरंभापासूनच वाङ्मयीन उपक्रमामध्ये अभिनव अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यामध्ये फार महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. 1980 साली मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप या प्रकारचं एक फार महत्त्वाकांक्षी अशा प्रकारचं चर्चासत्र शिवाजी विद्यापीठामध्ये झालं आणि नंतरच्या कालखंडामध्ये देखील वाङ्मय भाषा आणि साहित्य विषयक फार महत्त्वाचे उपक्रम मराठी विभागाने आयोजित केले. याचाच एक भाग म्हणून नव्या काळात देखील आम्ही सर्वदूर मराठी भाषेच्या वाचकांच्यापर्यंत लोकांपर्यंत मराठीतल्या नामवंत लेखकांचा संवाद अधिक सर्वदूर पोहोचावा या निमित्तानं या भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्तानं आम्ही मराठीतल्या नामवंत लेखकांच्या मुलाखतींचा उपक्रम सर्वांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. मराठी भाषा ही 8 शतकाहून अधिक रुजलेली, बहरलेली आणि विकसित झालेली आहे. भाषा साहित्याविषयी मराठी लेखक काय म्हणू पाहतो आहे, त्याच्या निर्मितीच्या खुणा काय आहेत, त्याच्या जीवन प्रवासाविषयी आणि त्याच्या निर्मितीविषयी, जीवनाविषयी आणि दृष्टिकोनाविषयी नव्यानं एका नामवंत अशा अभ्यासकांच्या संवादातून या लेखकांना बोलतं करण्याचा उपक्रम आम्ही आयोजित करत आहोत. ज्येष्ठ लेखक महादेव मोरे, राजन गवस, प्रकाशक अनिल मेहता, डॉक्टर माया पंडित नारकर आणि संपत मोरे अशा 3 पिढ्यांमधल्या वेगवेगळ्या संवेदन स्वभावाच्या फार महत्त्वपूर्ण अशा प्रकारची वाङ्मय निर्मिती करणाऱ्या
लेखिकांशी हा संवाद आम्ही नामवंत अभ्यासकांनी त्यांना बोलतं केलंय, तर तो घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही या माध्यमामधून येतो आहोत. लेखकला जाणून घेणं हे एक फार अपार अशा प्रकारचं कुतूहल वाचक पक्षी आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये देखील असतं. तर या लेखकांनी आपल्या साहित्यामधून ज्या प्रकारचं भावविश्व मांडलेलं आहे, एका अर्थानं मराठी भाषेविषयी आणि वाङ्मयाविषयी एक भावसंपन्नता आणि विचारसंपन्नता या लेखकांनी मिळवून दिलेली आहे. तर या लेखकांशी संवादी कार्यक्रम सर्वदूर पोहोचावा म्हणून आपण हा भाषा संवर्धन 15 निमित्तानं उपक्रम राबवतात. या संवादामध्ये आपण सहभागी व्हावं असं मला मनापासून वाटतं. डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी या सर्व उपक्रमाचं संयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि निश्चितच या लेखकांच्या संवादाचा उपक्रम आपणाला आवडेल असा मला विश्वास वाटतो. नमस्कार. नमस्कार. शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग यांच्या वतीनं आज एक खूप चांगला योग आज आलेला आहे की निपाणी आणि सीमावर्ती परिसरामधले मराठीतले एक अत्यंत जाणते आणि बुजुर्ग लेखक श्री महादेव मोरे सर या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा तळ गाठणारे लेखक म्हणून आपण महादेव मोरे मामांना ओळखतो. महादेव मामांचा परिचय करून देण्याची तशी काही आवश्यकता आहे महाराष्ट्राला आणि सीमावर्ती भागाला असं वाटत नाही आहे. कारण जवळपास 60 वर्ष ते सातत्यानं मराठी कथा, कादंबरी, ललित लेख, वर्तमानपत्रीय लेखन अशा स्वरूपाचं विविधांगी लेखन ते सतत करत आहेत. थोडक्यात त्यांचा परिचय जर करून द्यायचं जर झालं तर जवळपास 80 वर्ष ओलांडून गेलेले महादेव मोरे सर जवळपास 45च्या वर पुस्तकांचं लेखन त्यांच्या हातून झालेलं आहे. आणि या सगळ्या लेखनाच्या मधून निपाणीचा परिसर सगळा आणि शेतकरी, कामगार, मजूर, देवदासी, वारयोषिता या सगळ्यांचं एक खूप चांगलं चित्रण की जे मराठी साहित्याला पूर्णतः अनभिज्ञ होतं, नवं होतं, ते सगळं आलेलं आहे. तर त्यांच्या पुस्तकांची, महत्त्वाच्या काही पुस्तकांची नावं जर सांगायची झाली तर त्यांचे कथासंग्रह चित्तात, तुझी कथा, माझे शब्द, बत्तीशी, येईन, दवना, फर्री, बेंडल, तर अशा स्वरूपाचे महत्त्वाचे कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या कादंबऱ्या म्हणजे झुंबडं, 19वी जात, पावणा, रैत, बळी, वर आभाळ खाली धरती अशा स्वरूपाच्या काही कादंबऱ्या महत्त्वाच्या त्यांनी मराठी साहित्याला दिलेल्या आहेत. कथा आणि कादंबरी यांच्याबरोबरच मोरेमामांनी ललित गद्यही विस्ताराने आणि खूप लिहिलेल्या जवळपास 5 एक पुस्तकं त्यांची ललित लेखांची आहेत. चेहऱ्यामागचे चेहरे, जगता जगता, माणसं, इथे फुलांना मरण जन्मता अशा स्वरूपाचे ललित गद्य आहेत. तर एकूणच त्यांच्या या सगळ्या साहित्य सेवेबद्दल काही महत्त्वाचे पुरस्कारही मोरेमामांना लाभलेले आहेत. चित्तात या कथासंग्रहाला 1975चा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर चेहऱ्यामागचे चेहरे हे व्यक्तिचित्रणाचं पुस्तक आहे. 2003 त्या पुस्तकालाही महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळालेला आहे. झुंबडं ही त्यांची मराठी साहित्यामधली नावाजलेली, समीक्षकांनीही नावाजलेली अशा स्वरूपाची महत्त्वाची कादंबरी आहे. या कादंबरीला सुद्धा 1990 ग. ल. ठोकळ पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर 19वी जात, जगता जगता, माणसं अशा काही त्यांच्या कथासंग्रहांना, कादंबऱ्यांना सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेचा विशेष पुरस्कार महादेव मामांना मिळालेला आहे 2007 मराठी साहित्यातल्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल. आणि त्याचबरोबर 2015 शब्द द बुक गॅलरी मुंबई याचा बहुपाद्य साहित्य गौरव पुरस्कारही त्यांना लाभलेला आहे. महादेव मोरेमामांचं साहित्य, विशेषतः कथा, हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाचा विषय म्हणून सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर मोरेमामांच्या विषयी आणखी एक सांगायचं झालं की त्यांच्या एकूणच साहित्य सेवेबद्दल महाराष्ट्रातल्या 3 विद्यार्थ्यांनी PhD सुद्धा संपादित केलेली आहे. तर अशा स्वरूपाचं विपुल आणि वैविध्यपूर्ण
सलग 60 वर्ष हा लिहिणार, मराठी साहित्य लिहिणारा हा एक महत्त्वाचा मराठीमधला लेखक आहे आणि त्याच्याशी बोलणं, त्यांच्याशी भेटणं हा अतिशय आनंदाचा भाग असतो. ते भरभरून बोलत असतात. तर आजसुद्धा ते आपल्यासमोर इथं उपस्थित झालेले आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन मी त्यांचं मराठी विभागाच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना आपण बोलतं करण्याचा प्रयत्न करूयात. तर बरोबर, नमस्कार. एकूणच या सगळ्या साहित्य सेवेबद्दल जर बघितलं, जवळपास एक 45च्या वर पुस्तकं तुमची प्रकाशित झालेली आहेत. तर या लेखनाच्या पाठीमागची नेमकी तुमची प्रेरणा काय, म्हणजे कोणामुळे तुम्ही लिहिते झाला, किंवा तुमच्या त्या कालखंडामध्ये कोणते लेखक हे तुम्हाला प्रभावित करून गेले आणि कोणत्या लेखकांचा प्रभाव हा तुमच्यावर पडला, ते कृपया आम्हाला सांगा. मी ज्या वेळेला कॉलेज विद्यार्थी कोल्हापूरला होतो त्यावेळेला मराठी साहित्याचा सुवर्ण काळ म्हणता येईल अशा तऱ्हेचं वातावरण होतं. नवकथाकार 4-5 जण होते, तेही भरभरून लिहित होते. सत्यकथा मासिक टॉपवर होतं. किर्लोस्कर, स्त्री मनोहर ही मासिके टॉपवर होते, लोकप्रिय होती. आणि यातलं लेखन वाचणं एक ऊर्जा मिळाल्यासारखं व्हायचं त्यावेळेला. आणि निपाणीला आमच्या साखरवाडीवर आम्ही राहिलो होतो. तिथे बालवीर क्लब म्हणून विद्यार्थ्यांची संघटना होती. तर क्लब म्हटल्यावर काहीतरी डोळ्यापुढे इमेज निर्माण होते की जुगार खेळणे, दारू पिणे, तिथं महिला डान्स करतात, असा क्लब नव्हता. विद्यार्थ्यावर संस्कार करण्याची संस्था होती. आणि त्या क्लबमध्ये सगळे देशी खेळ, शिवाय हॉलीबॉल, क्रिकेट खेळले जायचे. शिवाय कवायत, लाठी, डंबेल्स हे सुद्धा खेळले जायचे. आणि शिवाय रोजनिशी लिहायला लावली जायची आणि ती तपासली जायची. आणि त्या रोजनिशीतून शुद्ध अशुद्ध आपोआप समजलं जायचं. आणि आठवड्यातून एकदा भाषणांच्या स्पर्धा व्हायच्या. तिथं भाषणही टेबलाजवळ उभं राहून विद्यार्थ्यांना करायला लावायचं. म्हणजे अशा तऱ्हेचं ते एक संस्कार करणारी संस्था होती. आणि त्या संस्थेला सरकारचं अनुदानही होतं. आणि त्या संस्थेत ही शिकवण असायची, शाळेबाहेरची कसं वागावं, लोकांच्यात कसं मिसळावं, कसं बोलावं, रस्त्यानं जाताना काच, काटा, दगड दिसला तर बाजूला कसं टाकावं, रस्त्यात थुंकू नये वगैरे ही सुद्धा शिकवण क्लबमध्ये मिळायची. आणि क्लबमध्ये लायब्ररी होती. त्या लायब्ररीत साने गुरुजींची पुस्तकं होती, नादू तामणकरांची गोट्या वगैरे ही पुस्तकं होती, नाथ माधवांची राय क्लब अथवा सोनेरी टोळी ही अशी पुस्तकं होती. शिवाय बाबूराव अर्नाळकरांनी त्यांचे बंधू मधुकर अर्नाळकर यांची डिटेक्टिव्ह पुस्तकं लायब्ररीत होती. त्यामुळे वाचनाचाही नाद लागला मला. आणि पार्श्वभूमी ही लहानपणी मी निप्पाणीला होतो तेव्हाच तयार झाली. आणि त्यावेळेला निप्पाणीला कॉलेज नसल्यामुळं मला कोल्हापूरला यावं लागलं. निप्पाणी सिटीला जवळचं मोठं गाव म्हणजे कोल्हापूर. राजाराम कॉलेजमध्ये मी सीमा भागातला म्हणून घेतलं नाहीत, कारण 1956 साली सीमा प्रश्न निर्माण झाला. ही भाषावर प्रांतरचना झाली आणि मराठी भाषिक प्रदेश जो होता मुंबई राज्यात कागलपासून हरिहरपर्यंतचा तो सगळा कर्नाटकात घातला गेला. तर त्यावेळेला गदग आणि हुबळीच्या मधला सगळा प्रदेश सांगली संस्थांच्या पटवर्धन सरकारांच्या ताब्यात होता. तर 56 तिथपर्यंत सगळे मराठी शाळा, मराठी लोक, व्यवहार मराठी, दुकानातले जमा खर्च मराठी लिहिले जायचे. इथपर्यंत इथं मराठी भाषेचा प्रसार होता. आणि गंधर्वांची नाटकं हुबळीला सुद्धा व्हायची पूर्वी. आपले सिने डायरेक्टर व्ही शांताराम त्यावेळेला हुबळीला रोज 4 आणि पगारावर कामाला होते हुबळीला. त्यांचे चुलत बंधू मावस बंधू बाबूराव पेंढारकर
त्यांनी त्यांना तिथून आणलं कोल्हापुरात आणि इथं महाराष्ट्र कंपनीमध्ये नोकरीला लावलं. जे हुबळी धारवाडपर्यंत मराठी भाषिक प्रदेश होता, इव्हन हरिहरपर्यंत होता. किर्लोस्करांचे लेथचे कारखाने अजूनही हरिहरला आहेत. हरिहर लेथ्स म्हणून आहेत बघा, लेथचे कारखाने तिथं आहेत. तिथपर्यंत हा मराठी भाषिक प्रदेश. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक मिळून मुंबई राज्य होतं त्यावेळेला. कॉलेजला सुद्धा तुम्ही असताना अनुराधा पोद्दार मॅडम वगैरे तर त्यांचाही होत्या, अनुराधा पोद्दार होत्या. इथं आल्यावर आम्हाला अनुराधा पोद्दार सारख्या अगदी मराठी चांगलं शिकवणाऱ्या आणि अभ्यासू मॅडम भेटल्या. गवी कुलकर्णी होते, डॉक्टर भणगे सर होते. ते हरिभाऊवर PhD केली होती भणगे सर. अरविंद गोखले यांचं सुद्धा काहीतरी बरंच साहित्य तुम्ही त्या काळामध्ये विद्यार्थी. अरविंद गोखलेंचं साहित्य म्हणजे सत्यकथा मासिक मला आवडायचं. आणि सत्यकथेची वर्गणी, वार्षिक वर्गणी 10 रुपये त्यावेळेला. दिवाळ्यांक असं त्यातच दिवाळ्यांक यायची. मग ती वर्गणी मी भरायचा. आणि त्यामुळे सत्यकथेतल्या सगळ्याच कथाकारांच्या कथा आवडायच्या. आणि एखाद्या महिन्याचा अंक आला की त्यात तळटीप असायची कुठेतरी पानावर, पुढील महिन्यात कुणाकुणाचं साहित्य. मग आम्ही आगामी सिनेमाची वाट पाहत, आता विद्यार्थी थांबतात नटांची, तसे ते साहित्यिकांच्या साहित्य पुढल्या महिन्यात केव्हा वाचायला मिळेल याची वाट पाहत आम्ही राहायचो. इतकं आकर्षण आम्हाला सत्यकथेचं. मी निपाणीला हायस्कूलला असताना एका वडर समाजाच्या मुलाच्या घरात अभ्यासाला जात होतो. तिथं मासिक मनोरंजनचे अंक 5 वर्षाचे असे फाईल केलेले बाइंडिंगचे असे तिथं आढळले. आणि तो मध्येही ते उशाखाली घेऊन झोपायचा. त्याच्यावर मला वाचायची आवड. मी म्हटलं मगेरी हे अंक मी वाचायला नेणार म्हटलं. तो उशाखाली घेऊन झोपतायच, उसुसी घे म्हटलं. त्यात हरिनारायण आपटेंच्या ओरिजिनल कादंबऱ्या, गडकर यांचे नाटकांचे प्रवेश, उजळता दिवाकर कृष्णांच्या एकांकिका, बालकवींच्या कविता, केशवसुतांच्या कविता त्यावेळेच्या प्रथम प्रसिद्ध झाल्या. सगळं त्यात वाचायला मिळालं. कुठे लायब्ररी सुद्धा अंक मिळत नाही. माझी अशी पुरा कपाटभर अशी माझी स्वतःची लायब्ररी होती. माझ्या गल्लीत ब्राह्मणांच्या 3 मुली होत्या आणि माझ्या 3 बहिणी. ह्यांनी त्या वाचायच्या नादानं सगळी लायब्ररी खलास करून टाकली, कपाट रिकामं करून टाकली. एक मासिक नाही, पुस्तक नाही. सत्यकथेचे 1947 सालापासूनचे माझ्याकडे अंक होते. आणि पूर्वीच्या अंकात दीनानाथ दलालांची रेखाचित्र असायची सत्यकथेमध्ये. म्हणजे मग आणि मौज, सत्यकथेचं मौज दिवाळ्यात त्या दीनानाथ दलालांची असायची. पद्मा सहस्रबुद्धेंची रेखाचित्र असायची, बाळ ठाकूरांची असायची. अगदी तसं साहित्य आता वाचायला मिळत नाही कुठं. असं साहित्य सोडले. म्हणजे मग ह्या सगळ्या त्या परिणाम झाला आणि त्या सगळ्या वाचनातून मलाही असा आत्मविश्वास आला की आपणही काहीतरी लिहू शकू, लिहिता येईल. बरोबर. मग सत्यकथेमध्ये त्यावेळेला अरविंद गोखलेंच्या महिन्याला एक कथा यायची. मुंबईतल्या वारीशी, त्यांच्या जीवनावरली पांढर पेशातल्या वारीशी. आणि ती प्रत्येक महिन्याला एक कथा यायची. आणि त्या सगळ्या कथांचा संग्रह अनामिका या नावानं प्रसिद्ध झाला आहे. त्या संग्रहात त्या कथा एकत्रित आहेत. त्या कथा वाचून माझ्यावर आणि इफेक्ट झाला. मग ज्यांचं लैंगिक शोषण होत आहे अशा अनेक कामगार स्त्रिया निपाणीच्या तंबाखू खळ्यात राबत असलेल्या मी पाहत होतो. बरोबर. आणि मग तशाच एका स्त्रीवर, मधुस्त्रीवर मी कथा लिहिली, म्हणजे सुचली लिहावं म्हणून. मग यपवायला असते वेळी वडील मला मिलिटरीत घालणार होते. आम्ही 9 भावंड आहेत. एकटा मिलिटरीत जाऊन दे आणि कॅप्टन होते म्हणून मला NCC जॉईन करायला लावली ती वडिलांनी. मग NCCचा आमचा कॅम्प वाई आणि पाचगणी रस्त्यावर जो घाट आहे त्या घाटामध्ये होता.
घाटाच्या या बाजूला डोंगरापर्यंत असं त्यावेळेला माळ रान होतं. त्या माळावर ऑफिसरांचे तंबू आणि आमचा कॅम्प, विद्यार्थ्यांचे तंबू. मग आम्ही NCCची काही मुलं दंगा करायचो. दंगा करायच्या मुलांना शिक्षा आम्हाला काय झाली की ऑफिसरच्या टेंटभोवती रात्रभर पहारा करायचे. मग माझ्यासोबतचे सगळे मित्र ते टेंटमधले ऑफिसर लोक सगळे झोपल्यावर एवढं माळ रानात गवत उगवलेलं काय त्या गवतात झोपले. रायफली आम्हाला दिलेल्या पायऱ्या करायला त्या रायफलीवर डोकं टेकून झोपले. मग मी काय केलं होतं, टेंटमधून येते वेळी बाहेर इतका लहान कागदाचे वहीचे 2-3 तुकडे आणले होते आणि पेन्सिलचा इतका तुकडा खिशात ठेवला होता. आणि मग ते झोपल्यावर ते नाताळचं त्यावेळेला शुभ्र चांदणं शेवटच्या आठवड्यात नाताळच्या महिन्यात डिसेंबरच्या त्यावेळेला पडत असे. आणि त्या चांदण्यात बसून तुम्ही पुस्तक वाचलं तर मजकूर समजायचा, लिहावं म्हटलं तर लिहिता यायचं. असं शुभ्र चांदणं. आता तसं चांदणंही पडत नाही, ढग येतात, चांदणं फिक्कट होतं. पण त्यावेळेला निरभ्र आकाश असायचं. बरोबर. आणि त्या चांदण्याच्या प्रकाशात मी खाली बसलो आणि त्या रायफलचा दस्ता मांडीवर घेतला आणि त्या कागदावर त्या सिस्पेन्सिलनं रात्रभर ती कथा लिहून काढली आणि तिचं नाव काशी असं दिलं. कॅम्प संपल्यावर परत कोल्हापूरला आल्यावर मी कथा ती फेर केली आणि मग इंटरव्ह्यू आल्यावर कथा स्पर्धा जाहीर झाली. आमच्या कॉलेजमध्ये हिरवळ नावाचं हास्यलिखित भित्तीपत्रक निघायचं आणि असे काचेच्या कपाटात प्रत्येक महिन्याला लावलं जायचं. बोंधळे नावाचा विद्यार्थी त्याचा संपादक होता आणि कॉलेजची काही विद्यार्थ्यांची अक्षरे इतकी चांगली असायची की ती छापकाने ते छापले असं वाटत, असे ते सजावटीचं यायचे. मग त्या कॉलेजची मुलं काय करायची, वयोमानाप्रमाणे त्यांनी त्या प्रेमकथा, प्रेम कविता असे त्यात लिहायचे. आणि मी काय केलं की स्पर्धेला कथा लिहावी म्हणून हा काशी कथेचा विचार करायला लागला. आणि कथा ज्यावेळी पूर्ण फेर केली त्यावेळेला मला असं आढळून आलं की त्या कथा स्पर्धेला शब्दमर्यादा होती, 2000 पर्यंतची शब्दमर्यादा. त्या शब्दमर्यादेत ती कथा बसत नव्हती. मग त्या कथेत त्या शब्दमर्यादेत बसायला मी माहीचा दिवस नावाची दुसरी कथा लिहिली. माझ्या निप्पाणीच्या हायवेच्या मावळतीला जो सगळा भाग आहे, सीमा भाग, कोल्हापूर जिल्ह्यातला भाग, त्यात त्या गुढीपाडव्यानंतर 2-3 दिवसानं माहीचा सीझन सुरू होतो. गडिंग इंग्लज पुढल्या डोंगरात बळ्याच्या वाडीच्या दरीत काळ भैरव देवस्थान आहे. तिथली पहिली जत्रा झाली की मग इकडे प्रत्येक खेड्यावरल्या माया सुरू होतात. माया सुरू होणं म्हणजे काय, गावात घरोघरी बकरं कापणं आणि लेकी सुना बायाच्या पाहुण्यांना बोलवणं आणि बकऱ्याचं जेवण देणं. मग त्या माई सणाला मी मावशीच्या घरी जात होतो तिरुपतीला. निप्पाणीहून 3 किलोमीटर अंतर होतं ते, तिथं मी जात होतो. मग त्या सणात 24 तासात जे घडतं त्याचं समूळ चित्रण मी त्या कथेत केलं. आणि मग इथनं जी सगळी ती तुमची लिखाणाची परंपरा सुरू झाली ती नाही, ती कथा कशी वेगळी होती. ग्रामीण कथा म्हणजे काय, शेतकरी शेतात बांगला निघालाय, मोठ चालली आहे, शेतकऱ्यांच्या काही समस्या, किंवा गावात एखादी तरुण मुलगी आहे तिला प्राप्ती करून घेण्यासाठी लाट्या काट्याने मारामाऱ्या, जसे अण्णाभाऊ साठेंच्या कथ्यात बऱ्याच आढळल्यानंतर. तर अशा तऱ्हेच्या ठराविक चाकोरीतल्या कथा होत्या. तर ही कथा कशी होती, संपूर्ण खेड्याचं चित्रण होतं, समूह चित्रण त्याला म्हणता येईल. ते समूह चित्रण मी एका कथेत केलं संपूर्ण खेड्याचं आणि ते 2000 शब्दामध्ये बसवलं आणि ती त्या कथे स्पर्धेला पाठवली. आणि त्या स्पर्धेत
तिला अव्वल क्रमांकाचं बक्षीस मिळालं. म्हणजे या सगळ्या आणि बक्षीस म्हणजे काय, रक्कम नव्हे की नोबेल पारितोषिक मिळवलेले भारतातले एकमेव साहित्यिक रवींद्रनाथ टागोर त्यांच्या गीतांजली काव्यसंग्रहाला नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आणि ते टागोरांची कादंबरी ग्रहभंग ही मराठीत अनुवाद झाली होती आणि ती कादंबरी मला बक्षीस म्हणून मिळाली. म्हणजे हे माझ्या दृष्टीने शुभचिन्ह होतं. नोबेल पारितोषिक मिळालेल्या एकमेव भारतीय लेखकाचं अनुवादित पुस्तक मला बक्षीस मिळालं. बरोबर. म्हणजे इतर सगळ्या साहित्य प्रकारांच्या पेक्षा किंवा इतर त्या कालखंडामध्ये जे लेखक वेगळं लेखन वेगळं लेखन केलं. त्यामुळंच शशी भाव्यांच्यासारखा एखादा महत्त्वाचा समीक्षक म्हणतो की तंबाखूच्या वासाची ही मराठीमधली नवीन कथा आहे म्हणून. आणि त्याच तंबाखूच्या वासाचा प्रत्यय किंवा प्रतिबिंब सगळं तुमच्या झोंबड या कादंबरीमध्ये आलेलं आहे. आणि झोंबड या ही कादंबरीसुद्धा एक वेगळी कादंबरी आहे आणि चाकोरीहून वेगळी कादंबरी आहे. रूढ चाकोरीमधल्या ज्या काही ग्रामीण कादंबऱ्या त्या कालखंडामध्ये लिहिल्या जात होत्या त्याच्यापेक्षा वेगळी कादंबरी ही तुमची झोंबड होती. तर ती वेगळेपण म्हणजे नेमकं काय त्या कादंबरीमध्ये तुम्ही वेगळेपण आणले की इतर लेखांच्या येण्यापूर्वी तंबाखू उत्पादक शेतकरी, कामकरी, तंबाखू व्यवसायातले कामगार यांच्यावर मी मुक्त पत्रकार म्हणून, ज्याला इंग्लिशमध्ये वेगळा शब्द आहे बघा, फ्रीलान्सर रिपोर्टर म्हणून केलेले आहे. सगळ्या पेपरात मी लेख लिहिलेत, प्रासंगिक लेख लिहिलेत, झालं तर बातमीपत्रही लिहिलेत. देणं गेलं काही नाही, त्यांनी काय मला द्यायची नाही, मी काय अपेक्षा करायची नाही. दैनिक मराठा आचार्य यात्रेंचं अग्रक्रमावर होतं. त्यात मी लेख लिहिला तंबाखू उत्पादक शेतकरी आणि कामकरी लोकांच्यावर, बळी, बकरे आणि वगैरे. त्या लेखाचं शीर्षक, बळी जाणारे हे मजूर शेतकरी आणि हे कामकरी लोक, आणि बकरे हे यांना जे त्यांनी ते सुरी फिरवतात मानत ते, आणि बकरे वगैरे म्हणजे व्यापारी लोक वगैरे असा संदर्भ होता. आणि ते प्रसिद्ध झाल्यावर इतकी खळबळ माजली. माझा सत्कार गावात लोकांनी केला, इतकं धाडसान तुम्ही लिहिता का. मग तसे लेख मी केसरीमध्ये लिहिले, पुढारीमध्ये लिहिले, सकाळमध्ये लिहिले, आणि सोबत साप्ताहिक निघायचं त्यावेळेला गवा बेरेंचं अव्वल क्रमांकाचं साप्ताहिक. त्यात तंबाखूचा बंबाखू होतं त्याची कहाणी म्हणून निम्मत साप्ताहिक भरेल इतका प्रचंड मोठा लेख लिहिला. तेवढं लिहूनही माझं समाधान झालं नाही. तंबाखू आंदोलन ज्या वेळेला झालं निप्पाणीत, त्यावेळेला जिल्ह्याचे गावचे रिपोर्टर यायचे, शेतकऱ्यांना विचारायचे काही प्रश्न, शेतकरी उत्तर द्यायचे. पण हे शेतकरी बोलतात, उत्तर देतात, ह्यांनी लिहून देतात, बातम्या छापून येतात, पण ह्या खाली एक अदृश्य असं न व्यक्त होणारं जे होतं ते कुणाच्या तोंडून येत नव्हतं. कोण कुणाला दुखवणार. मला धमक्या यायच्या, तुम्हाला ठार मारता, हे करता, ते करता, ते करता. मग मी 4 मुलांचा त्यावेळेला पिता होतो. माझ्या मनात यायचं की ठेचला कुणी माणसं मरतात काय, कुणी ठार मारलं मारणात, आपली मुलं काही उपाशी मरत नाही, त्यांचे कर्माने त्यांचं आयुष्य चालतंय. मी काय कुणाची परवाच करत नव्हतं, कारण तरुण वय होतं. लिखाणात कुणाची काही कधी परवा करत नाही, निर्भीडपणे त्यावेळी लिहिलं आणि त्यात व्यक्त होऊनही बरंच राहिलं. मग मी काय विचार केलं, याच्यावर कादंबरी करायची आणि समूह चित्रणात्मक अशी कादंबरी करायची. आणि त्यासाठी मी कादंबरी लिहायला घेतली. आणि त्यावेळेला मी परमेश्वराजवळ एकच प्रार्थना करत होतो की कादंबरी लिहून पूर्ण झाल्याशिवाय मला मरण येऊ नये, काय अपघातान किंवा हार्ट फेल नाही किंवा कशाने मरण येऊ नये, असं मी त्यावेळेला प्रार्थना करत होतो. आणि 5 वर्षात माझ्या व्यवसाय धंद्यातून सवड होईल तसे मी कादंबरी लिहित गेलो. आणि लिहित गेलो, मी काय लिहायला लागलोय ही मला कल्पना नाही.
पण सत्य ते मी लिहित गेलो काय. आणि मग कादंबरी 1990 साली प्रसिद्ध झाली ती काय. आणि तिला प्राईज मिळालं, बक्षीस मिळाले, कौतुक झाले. पण माझ्यावर PhD करायला जवळजवळ 20 लोकांनी मला पत्र पाठवली MA झालेल्या. पण मी सगळ्यांना नकार द्यायचा. एक तर म्हणजे त्या पत्रात त्यांची MA झालेल्या लोकांची पत्र यायची 10-12 ओळींची. त्यात व्याकरणच्या 2-3 चुका असायच्या. मग मी इथे बोर्ड ऑफ स्टडीजवर होतो तेव्हा बळदेव कुंभारांना विचारलं, हे लोक MA कसे होतात, मला इतकी पत्र येतात त्यात यांच्या व्याकरणाच्या इतक्या चुका. मग बळदेव कुंभार सहज बोलावं तसं म्हणाले की गाईड पाठ करून MA होतात. माझी तिथे बोलणंच कुठलं. त्यामुळे ते एकूणच सगळं. मग मी सगळ्यांना नकार देत राहिलो. मग अनुभव तर घ्यावा म्हणून तिघांना मी परवानगी दिली. मग त्या परवानगीत त्यांनी प्रबंध सादर केला. तर एकाने त्यात काय वाक्य मांडलं की शेतकरी कामगारी लोक यांच्या आंदोलनावरली मराठीतली झोंबडई पहिली कादंबरी. एकाने त्यात अभ्यास करून विधान मांडलं. लिहिताना माझं मला कल्पना नाही, मी पहिलीच कादंबरी लिहितोय. आणि 1990 साली ती कादंबरी प्रसिद्ध झाली. आणि आता 2022 साल. तर एवढ्या 32 वर्षात त्यानंतरही आणि अजूनही कुणी शेतकरी आंदोलनावर, कामगार आंदोलनावर कुणीही लिखाण केलेलं नाही. बरोबर. कारण ते सर्वसामान्य माणसाचं पूर्ण आयुष्य सगळं हे त्याच्यामध्ये आलेलं होतं. आणि तुम्ही एका ठिकाणी असं विधान केलेलं आहे की पांढरपेशा लोकांच्यामध्ये आल्यानंतर मला हे म्हणजे चुकल्यासारखं वाटतं आणि सर्वसामान्य माणसांच्यामध्ये, तळागाळातल्या माणसांच्यामध्ये मला माझ्या गोतावळ्यात आल्यासारखं वाटतं. त्यामुळे हा जो सगळा निपाणी परिसरातला जो गोतावळा आहे तो मराठी साहित्यामध्ये तसा सर्वस्व नवीन आहे, याच्या अगोदर कधीही आलेला नव्हता. अगदी उदाहरणच जर द्यायचं झालं तर डोंबारी, मांगारुडी असतील किंवा ट्रकच्या व्यवसायामध्ये काम करणारे ड्रायव्हर, क्लीनर वगैरे त्यांचंच सगळं जग असेल, वारयोषितांचं हे सगळं जग असेल. तर ही सगळी जी माणसं तुमच्यामध्ये ही आली किंवा तुमच्या साहित्यामध्ये आली, तर ही माणसं नेमकी तुम्हाला तुमच्या या व्यवसायामध्ये तुम्ही सगळं व्यवसाय सगळं सांभाळत असताना पिठाच्या गिरणीचा वगैरे, तर ती माणसं नेमकी तुम्हाला कुठं भेटत गेली, कशी मोठा प्रश्न आहे, उत्तरे मोठे येणार. ते अडवायचं नाही मला काय. मी एक टाकी बोलतो. जोमड्याविषयी एकच सांगायचं राहिलं. शंकर सारडा मला गुरु ठिकाणी आहेत काय. तर महाराष्ट्र टाईमचे रविवार पूर्णही बघायचं ते. आणि मी त्यावेळेला गॅरेजमध्ये काम करत होतो. मिळेल त्या कागदावर लिहून पाठवत होतो. मग त्यांचं एकदा पत्र आलं, तुम्ही लिखाणाला जुन्या बाजारातून कागद आणता काय काय. मी म्हटलं मी गॅरेजमध्ये काम करतो आणि मला गावात स्टेशनरी दुकानात जायला मला वेळ नसतो, मोटर रिपेअर करतो, मिळेल त्या कागदावर लिहित राहतो. मग त्यांनी ते पुण्यात माझा सत्कार झाला झोंबड्याच्या वेळेला मराठी साहित्य परिषदेत. झोंबड्यावर त्यांनी काय म्हटलं त्यावेळेला की झोंबडं कादंबरीचा जो केंद्रबिंदू आहे तो सतत बदलत राहतो. तर त्या दृष्टीनं मी त्यांनाही उत्तर दिलं, समोरच्या श्रोत्यांनाही आणि प्रेक्षकांनाही उत्तर देतो की समूह चित्रणाचा आपण ज्या वेळेला लिखाण करत असतो, एखादी कथा, कादंबरी, त्यात एकच एक केंद्रबिंदू राहत नसतो. आणि या आंदोलनात प्रत्येकाचे हेतू वेगवेगळे असतात. प्रत्येकाची पार्टिसिपेट किंवा भाग घेण्यामागचा उद्देश वेगवेगळा असतो. त्यामुळे एकच एक केंद्रबिंदू ठेवून आंदोलनावर कादंबरी होऊच शकत नाही. कारण टीका काय, मराठी टीका ही इंग्लिश वाङ्मयाच्या टीकाशास्त्रावर आधारलेली आहे. ह्या भूमीतली जी साहित्य निर्मिती होते त्याच्यावर समीक्षा करायची झाली तर ह्या भूमीतून जे लेखक निर्माण झाले त्यासाठी नवे टीकाशास्त्र निर्माण व्हायला पाहिजे, तेव्हा त्यांच्या साहित्याला न्याय मिळेल. ते झोंबड्याबाबत माझा विचार झाला. तर मला समूहचित्रण कथा, कादंबरी करणं का आवडतं
कारण ठराविक पात्र घ्यायची, त्यांच्यावर लिहायचं आणि करमणूक प्रधान जे वाङ्मय वाचतात त्यांच्यावर एक देवळा ठेवून त्यांचा अनुनय करत लिखाण करायचं. हे असं मी कधी केलं नाही. मनाला पटलं ते मी लिहित गेलो. तर झोंबडपुरतं हे संपवतो. आणि सरांनी मला जो मोठा प्रश्न विचारला त्याचं मोठं उत्तर मी देतो. सर प्लीज मध्ये अडवू नका. काय मी नॉनस्टॉप बोलतो. बोला बोला विस्तारानं बोला. तर इथं मी कॉलेजला होतो. कॉलेजला इंटरपर्यंत शिकलो आणि इंटरला इंग्लिशला 8 मार्क कमी पडले, फेल झालो. पण NCCचे मला 10 मार्क मिळाले असते, ते त्यात मिळवून मी पासही झालो असतो. पण नोकरी करणाऱ्या लोकांचं चित्र त्यावेळेला काय होतं की गावाकडे आईबापांना भेटायला आले की नोकरदार मुलं, त्यांचं कुटुंब, की एसटीला जायला खर्चाला सुद्धा आईबापांना त्यांना पैसे द्यावे लागायचे. पगार अत्यंत तडपून जात होता. त्या काळी शिक्षकांना 80 रुपये पगार होता, हायस्कूल शिक्षकांना 150 रुपये पगार होता आणि प्राध्यापक लोकांना 200-250 रुपये पगार होता. काय माझे सासरेच ज्या वेळेला सुरुवातीला शिक्षक म्हणून लागले, शिक्षक होते, 18 रुपये पगार होता त्यावेळेला. त्यांना रिटायर्ड झाले त्यावेळेला 62 साली 80 रुपये पगारावर रिटायर्ड झाले ते. तर त्यामुळे ह्या अपुऱ्या पगारावर मी BA शिकून काही नोकरीच करणार आणि या पगारावर माझ्या मोठ्या फॅमिलीला, वडिलांना सहाय्य करायला मिळणार नाही. त्यामुळे कॉलेज शिक्षणावरचं माझं लक्षच उडालं. शिकावं असं पुढं वाटलंच नाही. मग आम्ही 9 भावंड, 3 बहिणी, असं मोठं कुटुंब होतं. आमची आत्या एक माझ्याजवळ होती, आमच्याजवळ आजी होती, आई, वडील आणि वडिलांचा टॅक्सी व्यवसाय. आणि त्या टॅक्सी व्यवसाय 1941 साली त्यांनी टॅक्सी व्यवसायात पदार्पण केलं. सावंतवाडीला जाऊन 650 रुपयाची फोर्ड गाडी आणली, 1935 मॉडेल गाडी, आणि त्या गाडीवर ओपन टप गाडी होती ती, आणि व्यवसाय सुरू केला. 1934 साली कोल्हापूर निपाणी ह्या गाड्या वाहतूक सुरू झाली आणि त्यावेळेला गाड्या रस्त्यानं चालल्या की खेड्यातल्या लोकांना उत्सुकता असायची, बिन बैलाची गाडी पळते कशी. त्या आडी मल्ल्याच्या टेकाला लोक भाकरी बांधून घेऊन बसायचे, बिन बैलाची गाडी धावते कशी. इंग्रजी लोकांनी स्वातंत्र्य पूर्वीचा काळचं, पारतंत्र्याचा काळचं, आणि त्यावेळेला दिवसातून 1 किंवा 2 गाड्या सर्व्हिस मोटारीच्या या रस्त्यावर व्हायच्या. आणि ते झेरसिक पार्कमध्ये ती मोठमोठी जनावरे जाताना माणसं अशी चालत जाऊन बघतात की ती गाडी टेकायला चाल लागली की वेग कमी व्हायचा आणि दोन्ही बाजूला लोक अशी बघत जायची कशी गाडी धावती. काय बैले नाही, काचरा नाही, काय नाही, तरी गाडी पळाली. 8 लोक आहेत, अजीब वाटायचं लोकांना. तर वडिलांनी मला सांगितले त्यावेळेला, माझं 1939 साली जन्म आणि वडील 1913 साली जन्मलेले, त्यांचं आयुष्य मोठं. तर त्यांनी ते गाडी आणून टॅक्सी धंद्यात पुष्कळ पैसा मिळवला. आमची एक टॅक्सी आणि दानवेचे कोकणी बामण होते सुखी म्हणून, त्यांची एक टॅक्सी आहे. 650 रुपयाला टॅक्सीची किंमत आणून त्यावर पैसा इतका मिळवला की 2च टॅक्सी गाड्या निपाणीत. आणि तंबाखूचा प्रचंड व्यापार, कोट्यावधीचा व्यापार चालायचा. आणि तंबाखू व्यापाऱ्यांना खेड्यापाड्यावर तंबाखू टेस्टिंगला जायला गाड्या लागायच्या, बाडी लागायची. शिवाय ओपन टॅपची गाडी असल्यामुळं वरातीला गाडी लागायची. पूर्वी खेड्यात सगळीकडेच 3-3 दिवसही लग्न चालायची, 3-3 दिवस, आणि त्या 3 दिवस गाड्या लागायच्या पाहुण्यांना न्यायला आणायला. ही शेवटी वरातीला पैसे लोक द्यायचे. मी ज्यावेळेला रस्ते काम करत होतो त्यावेळेला 12 लिटर पेट्रोल दर होता. कोल्हापूरला यायला जायला लहान गाडी टॅक्सीला 10 रुपये बसायचे.
₹4.5 पेट्रोलला जाऊन 6.25 रुपये फायदा राहायचा त्यावेळेला. आणि वडिलांच्या काळात तर अगदी स्वस्तही होते त्यावेळेला. बरोबर. तर त्यावेळेच्या या गोष्टी सांगतो. हां, तर त्यावेळेपासून वडील चालवत होते मोठं कुटुंब टॅक्सी धंद्यावर. मग माझे लहान भाऊ मोठे झाले, तेही माझ्या पाठीवरचा भाऊ बाबूराव तोही टॅक्सी चालवू लागला वडिलांच्या सारखा. आणि 3 नंबरचा भाऊ कृष्णात, त्याला वडिलांनी पिठाची गिरण घालून दिली, तोही पिठाच्या गिरणीवर राबू लागला. आणि मी घरात इथे डबा माझा यायचा जेवणाचा, ₹2.5 एस.टी. 5 टाक काढले की वर्षभर एस.टीतून डबा यायचे. ₹15 खानावळी दर होता महिन्याला. आणि शेवटच्या महिन्यात रविवारी मटनची पार्टी किंवा गुलाबजामुनची पार्टी, ते ₹15मध्येच. पण तेवढेही कशाला खर्च करायची, घरची परिस्थिती विशेष चांगली नाही, वडिलांची ओढाता नव्हती, मला दिसायचं. म्हणून मी काय करायचो, घरून डबा मागवायचो. मग मला माझे लहान भाऊ राबालेत आणि मी मात्र शिक्षण घेत इथं आराम कॉलेजमध्ये राहायला लागलो. शाहू मराठा बोर्डिंगमध्ये राहायला होतो, तिथं राहायला लागलो. याची मला लाज वाटायला लागली. मग वडिलांना म्हणाले मी काही शिकत नाही, मी तर तुम्हाला मदत करणार. तरी वडिलांनी प्रयत्न केला शेवटचा. वडिलांचा एक मित्र गारगोटीला होता, सूर्यवंशी म्हणून, मधुकर सूर्यवंशी, शिक्षक होता तो. आणि माझ्या वडिलांना नाटकात काम करायची हौस होती, नायकाची भूमिका करायची वडील नाटकातून, आणि मुख्य पार्ट करायची आणि इतर पार्ट निपाणीकडेच देखणी मुलं करायची. नंतर मग कोल्हापूरच्या नाट्या मागवल्या जायच्या. मग ते नाटकातला कलावंत जो सूर्यवंशी होता, त्यानं वडिलांना सांगितलं, वडील तिथे मला पाठवून देणार होते. बँक मॅनेजरचा कोर्स होता त्यावेळेला तिथं, आणि रुरल इन्स्टिट्यूट होतं, आणि इंजिनियरचाही कोर्स होता तिथं. मधुकर सूर्यवंशी येऊन सांगितले वडिलांना की दादा, हे गारगोटीच्या कोर्सनं अजून सरकारी मान्यता नाही आहे, खाजगी कॉलेज सुरू आहे, नाईकने सुरू केलेले मौनी विद्यापीठ, तुम्ही पाठवू नका. मग दुसऱ्या दिवशी गारगोटीला वडील मला पाठवणार होते, तेही बंद झाले. आणि मी घरी वडिलांच्या तिथं मग काम करू लागलो. मग एक भाऊ टॅक्सी चालवायचा, वडील टॅक्सी चालवायचे, 3 नंबरचा भाऊ गिरण चालवायचा. मग मी शेतात कामाला जाऊ लागलो, राबू लागलो मजुराबरोबर. आमच्याही शेतात मजुराबरोबर राबू लागलो. आमचं शेत पठाण बंगल्याजवळ बेळगाव रस्त्यावर 2-2.5 किलोमीटरवर पठाण म्हणून तंबाखू व्यापारी होते, त्यांचा बंगला होता. आणि त्याच्या बंगल्याच्या पुढे आमची शेती होती. आणि पुढे तवंदीचा डोंगर, तवंदी हे इंदिरा संतांचं गाव, कवयित्री इंदिरा संतांचं. आणि त्या तवंदी गावातले मजूर आमच्यात कामाला असायचे, त्यांच्याबरोबर मी राबू लागलो. मग सुरुवातीला मजुराबरोबर राबून कुदळ, फावडं आणि मातीची घमेली, रानात उकरता जाताना हातावर फोड आले, फोड फुटले, जखमा झाल्या. मग मी म्हटलं, जखमा हे माझं मन कणखर व्हायला झालेत काय, मी त्यापासून दुःख वाटून घेतलं. असं राबत राहिलो शेतीत. मग काय झालं की आणखी एक चौथा भाऊ जयवंत, तोही मोटर धंद्यात आला, तोही गॅरेज चालू केला. मग वडील काय म्हणा लागले, आपली फॅमिली मोठी आहे, गॅरेज काढायचं काय, तू गॅरेजमध्ये काम करायचं. मग बरं म्हटलं. मग मोठं गॅरेज आहे, त्यातून एक मिस्त्री बाहेर पडला होता काहीतरी, तिथलं बांधून. मग या मिस्त्रीला बापू मिस्त्री, तो इथला मुधाळ तिट्ट्याजवळचा होता, खेड्यातला एका, तो. आणि मला सुरुवातीला बाबू तिथे गॅरेजमध्ये काम करायचा, बाबू माझा भाऊ माझ्या पाठीवरला. मग मी तिथे गॅरेजमध्ये काम करू लागलो. मग नंतर काम एवढं वाढलं की हाताखाली
मिस्त्री दुसरे घेतले आणि काम आम्ही करू लागलो. आमची उधारी नव्हे ते तिथं गॅरेज कामाची आठवड्याला आम्हाला 1000 रुपये नेट शिल्लक राहायचे, महिन्याला 4000 राहायचे. 1965 सालची गोष्टी. तरी 4000 ही खूप मोठी त्यावेळेला पैसे होते. ते गॅरेज कामात मी मिस्त्री काम शिकलो. मोठ्या धंद्यातले ट्रक धंद्यातले मला अनुभव आले. त्यात मी ड्रायव्हिंग शिकलो. मग ते मिस्त्री लोक दारू प्यायचे. त्यावेळेला दारूबंदी होती आणि यांच्या कॉलेजच्या पलीकडे गेलं की ओढा लागायचा आणि तिथं अजून गावचे हद्द लागायची आणि बुधनचा एकटा माणूस तिथं दारू विकत बसायचा, गावठी दारू. तिथनं जाऊन दारू आणायचे आणि दारूच्या बाटल्या गॅरेजमध्ये ठेवायचे आणि रात्रीचं प्यायला आणि ट्रायला गाडी तिकडे न्यायचे, दारू पिऊन यायचे. मी त्या दारूच्या बाटल्या सुद्धा फोडून टाकल्या आणि दारूचा नाद सुटावा म्हणून. त्यांचा काही सुटला नाही दारूचा नाद आणि मला काही दारूचा नाद लागला नाही. नंतर मग त्यातला सुद्धा म्हणजे काय पुढे आणखी सांगतो की थोडं काय ते नंतर कट करा तुम्ही पण. तर त्या मिस्त्रीच्या याच्यामध्ये तो बापू मिस्त्री काय करायला लागले, त्यांच्या हाताखाली सगळं रिपेरीचं काम मी शिकलो. काय मोटरखाली पडून काम करायचं. त्यावेळेला ट्रकचे फिल्टर साफ करायचं तर आता मशीन आहेत, फिल्टर साफ करायची मशीन नव्हती त्यावेळेला. तर फिल्टर असं हातावर घ्यायचे, वरनं त्यात डिझेल घ्यायचं. आता 8 लिटर डिझेल ते फिल्टरमध्ये वरनं फुकायचं आणि फुकल्यावर फिल्टरच्या त्या बाजूच्या साईडच्या जाळीतून असं काळं किट्ट डिझेल बाहेर यायचं. काय आणि पांढरं डिझेल येऊपर्यंत फुकून आम्ही फिल्टर साफ करायचं. तोंडात डिझेल, हातावर डिझेल, कपड्यावर डिझेल. जेवायला गेलं तर डिझेलचा त्रास घेतला. इतकं त्यावेळेला लिहिल्यावर कुठल्या मराठी साहित्यिकाला अनुभव असे आले नसते. असे अनुभव आहेत हे मी सांगायला लागलोय. तुम्ही अडवू नका यासाठी सांगितलं. कुणालाही अनुभव आले नाहीत जीवनात. काय तर ते 3 फिल्टर साफ करायचे. नंतर फिल्टर फिट केल्यावर ट्रकच्या इंजिनाला गाडी चालू करायला लावून ते डिझेल पाईप असते, ती डिझेल पाईप डिल्ली करून गॅस सोडायचा. गॅस सोडल्याशिवाय टाकीतलं डिझेल वर जात नाही. सोडल्यावर एवढं काम केल्यावर 3 रुपये मिळायचे आम्हाला मजुरी. आणि इंजिन खाली काढून 8 दिवस त्याचं सर्व्हिसिंग केलं. सर्व्हिसिंग म्हणजे पिस्टन पिना नव्या घालायच्या, पिना नव्या घालायच्या. क्रँकशाफ्ट पॉलिश करायचं तर कोल्हापूरला यायचं लागायचं. निपेणीला सोय नव्हती, इलेक्ट्रिक वेल्डिंगची सोय नव्हती. वेल्डिंगला कोल्हापूरला उद्यमनगरला यायला लागायचं. तर अशा तऱ्हेचं ते 8 दिवस लागायचं एखाद्या इंजिनचं ओव्हरऑइलिंग करायचं तर. आणि त्या 8 दिवसाचं इंजिन एक गाडीचं ओव्हरऑइलिंग केल्यावर 30 रुपये मजुरी मिळायची. 4 चाकांचं ब्रेक सेटिंग केलं तर 2 रुपये मिळायचे. कार्बोरेटर साफ केले तर 2 रुपये मिळायचे. टायमिंग त्यातच फुकट करून द्यायला लागायचं. तर असे त्यावेळेचे दर. मी हायस्कूलला होतो त्यावेळेला 1 रुपयाला 4 शेअर जुंधळ आढळले. पूर्वी किलो वगैरे माप नव्हते. शेअर 2.5 अर्धा शेअर अशी माप. नंतर किलो, अर्धा किलो वगैरे आले. इतकी स्वस्तही त्यावेळेला होती. तर असं हे मोठं जीवनाचं मोठं मिस्त्री लोकांचं विषय मला अनुभवायला मिळालं. मग माझा धाकटा भाऊ काय करायला लागला, आमची गाडी कामाला आल्यावर ती गाडी कामाला आलेली माझ्या गॅरेजसमोर सोडायची आणि सुक्यांच्या अँबॅसेडर हिंदुस्तान गाड्या सुरुवातीला, मग अँबॅसेडर मॉडेल आलं, नाही लेलँड आलं, हिंदुस्तान नंतर लेलँड आलं, मग अँबॅसेडर गाड्या आल्या. तर त्यांच्या गाड्या गुड कंडिशन आहेत, त्यांच्याच गाड्या फिरवायच्या. आणि ही गाडी मी तयार करून मी खर्चाने करायचं
आणि भाडी आल्यावर मी भाडं घेऊन जायचं. त्याच्यामध्ये पण नंतर खोट आली आणि मग परत खोट काय आली नाही, खोट कुठल्याच धंद्यात आली मग नाही. ते काय व्हायला लागलं काय मिस्त्री काय केला, उधारी जी वसूल होईल ती गोळा करायची आणि दारू पिऊन सपवायची, आकड्यावर पैसे लावून सपवायची, असं करायला लागला आणि मी राबलेलं व्यर्थच जायला लागलं. काय बरोबर. मग त्याची वाटणी त्याची माझी संपवली आणि मी एकटा गॅरेज चालवायला लागलो. आणि गॅरेज मी चालवणारा म्हटल्यावर मी दारू पित नव्हतो, मटक्याचा नाद नव्हता किंवा इतर वाईट व्यसन नव्हते. जे महिला आहे मी इथे स्पष्ट बोलत नाही, इतर वाईट व्यसन नव्हते मला. तर मोटर धंद्यात काय लागतं की मेस्त्री लोक ही ड्रायव्हर लोकांच्या सारखे त्या व्यसनात बुडालेले असले तर त्यांची मैत्री जमते. मी व्यसनी नाही आणि ड्रायव्हर व्यसनी, त्यांचं माझं सूत कसं जपायचं. मग ते ड्रायव्हर लोक काय करायचे, मोठमोठ्या व्यापाऱ्यांची जी बिलं असतात ती बिलं वाढवून मागायची. 200चे बिल असले 250 करून द्या. त्यावेळेस ड्रायव्हर लोकांना महिना आठवड्याला 15 रुपये पगार, महिना 45 रुपये पगार असायचा. मग आपलं ते चरित्रात चालायला पाहिजे. मग स्पेअर पार्ट काही आणायचे नाहीत. स्पेअर पार्टच्या दुकानात खोटी बिल्लं, मेसरींची खोटी बिल्लं, पेट्रोल पंपावर खोटी बिल्लं, असं खोटी बिल्लं टाकून ते पैसे वसूल करायचे आणि आमचे कामाचे पैसे द्यायचे. असं सगळे ते फार वेगळं जे होतं ते काय. आणि मी असा करत नाही, निर्व्यसनी माणूस. त्या दरम्यान त्या लोकांची दोस्ती बाळगण्याची लायकीचा ना माणूस म्हणतो. काय त्या दरम्यानच्या लोकांना जे नाद असतात त्या नादातून अगदी भिन्न स्वरूपाचा मी होतो. म्हणजे एखादी मासळी त्या पाण्यात पोहायला पाहिजे. वेगळी मासळी समुद्रातली गोड्या पाण्यात जास्त दिवस जगत नाही, ही तिथं जगत नाही. त्या टाईपचं तिथं वातावरण तयार झालं. नंतर त्याला बाई बाटलीचं नाद नाही, दारू नाही, काय नाही. इथे कशाला जायचं, आपल्याबरोबर घेऊन जाऊन यांना बी त्यात अखंड बुडवता येईल अशा तऱ्हेचे जर मी झालो असतो तर काम आणखीन वाढलं असतं. पण ह्यामुळं मी ते काय केलं, गॅरेज बंद केलं. वडिलांना सांगितलं गॅरेज नवीन बॅटऱ्या मोटरीच्या तयार करणे, बॅटरी चार्जिंग करणे, डायनमो बांधणे, स्टार्टर बांधणे, ही सगळी कामं मला येतात. त्या ह्याच्यात बॅटरी चार्जिंगचं मशीन आमचं होतं. नवीन बॅटऱ्या आम्ही तयार करत होतो. सगळं मी काम शिकत होतो. पण या मोटर लाईनीतल्या अशा धंद्यामुळं मी त्यातून अलिप्त झालो आणि वडिलांना म्हणालो की बाबा म्हटलं मी गिरणीवरच राहतो म्हटलं. आणि इथं मनुरवदय जयवंत जो मोठा झाला होता तो गॅरेज काम शिकला होता. आमचं वेल्डिंगचंही मशीन होतं. मोहम्मद वेल्डर म्हणून पट्टीकरी होतं त्याच्या वाटणीमध्ये, त्यांच्या आमच्या ह्याच्यामध्ये. तर ते वेल्डिंग मशीन तिथं जयवंत असायचा, इकडं माझ्याजवळ असायचा. मग जयवंत चालू दे म्हटलं गॅरेज, मी गिरणीत काम करतो. आणि बाबू दुसऱ्याच्या गाड्या फिरवा लागलाय की नाही, तो कृष्णात फिरवू दे, मी तिथं गिरणी चालवतो. आणि कृष्णात नंतर मनोहर भाऊ तोही गिरणीवर सटवाई रोडला गिरणी होती तिथं आला आणि कृष्णात एका गिरणीवर आला आणि मी गिरण चालवू लागलो. तर मग गॅरेज जयवंत मिस्त्री बघू लागला माझा भाऊ. तर निमाज माळ्याला मोठं गॅरेज आहे आमचं, तो अजूनही या धंद्यात आहे. तो ड्रायव्हर लोकांच्या असा तरबेज झाला की जुन्या नव्या गाड्या आणून खरेदी विक्री करणे, विकणे ह्या धंद्यात त्यानं बरेच पैसे मिळाले, उलाढाल केलं. माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध स्वभाव त्याचा. तर ते सगळे डिटेल सांगत नाही, आत्मचरित्र लिहिलं तर सांगतो. तर ह्यामुळे मोठ्या धंद्याचा मला अनुभव आला. आणि पिठाच्या गिरणीत राहून अनेक तऱ्हेच्या जे तळागाळातले लोक देणाले येत होते त्या जीवनाचा मला अनुभव आला.
आणि साठवाई रोडला जी गिरण होती ते भाड्यानं होती. ते घर मालक म्हणाले की तिथं जवळजवळ 30-25 वर्ष गिरण होती. ते म्हणाले जरा मग माझी मोठी मुलं झाली आहेत, मला जरा मुलग्याला सायकल दुकानं वगैरे घालून देणार आहे, मला जरा खाली करा म्हटलं. ती गिरण आणून म्युन्सिपाल्टीजवळच्या गिरणीत शिफ्ट केली. मग एक भाऊ रिकामा झाला, तो मोटर धंद्यात शिरला मनोहर, आणि ते दोन्ही गिरण्या मी चालवू लागलो. आणि त्या म्युन्सिपाल्टीच्या मागच्या गल्लीत वार इशितांची वस्ती आहे. ते सगळं वार इशिता दळायला माझ्याकडे येऊ लागले. आणि तो म्युन्सिपाल्टीचा मागचा रस्ता हा बाजारपेठेत जाणारा मुख्य रस्ता आहे. त्या कोपऱ्यात गेलं की लांब पडतंय. हा शॉर्टकट रस्ता गवत मंडईतून जाणारा. आता म्युन्सिपाल्टीचे गाळे झाले आहेत, तिथे गवत मंडई होती तिथे निपाणीत पूर्वी. तर तेथून बाजारात जाणारे भटके जमातीचे लोक, खेड्यातले लोक असे सगळे दळायला येऊ लागले. आणि त्यांच्या अनुभवामुळं आणि त्यांच्या ओळखीमुळं त्या जीवनाचा अगदी डिटेल मला माहिती मिळाली. वारिशितांच्या जीवनांची, खेड्यातल्या लोकांची, भटक्या विमुक्त लोकांची, दलित लोकांची, अशा सगळ्या लोकांचे अनुभव मला अगदी मोकळेपणानं सांगत होते. कारण काय माझ्या गिरणीत दळाली यायची. आणि पूर्वी असं एक होतं सर, खेड्यापाड्यावर वीज गेली नव्हती. निपाणीला जाळायला यायचं झालं तर खेड्यापाड्यावर गिरणी सुद्धा नव्हत्या त्या काळी. त्यामुळे आजूबाजूच्या 4-5 खेड्यांची दळपं माझ्या गिरणीला होती. कॉलेजच्या तुमच्या आजूबाजूच्या कोडणी म्हणा, गायकरवाडी, अर्जुनी, बुदलमुख, पांगीर, डोंगरावरची तौंदी, शिपूर, शेंडूर, इकडे गव्हाणी, अशा सगळ्याच खेड्यांची, सौंदलगाव, यमगर्णी, एवढी जवळजवळ डझनभर खेड्यांची माझा अनुभव विश्व समृद्ध झालं. त्यामुळे ते कुठल्याही मराठीतल्या साहित्यिकाला आले नसतील असे अनुभव मला येत गेले. आणि त्यांच्यावर लिखाण करायला मला असं सोपं झालं की कच्चं पक्क मी कधी लिहिलं नाही. गिरणीच्या टायमातून किंवा गॅरेजच्या टायमातून सबड काढते वेळी जो वेळ मिळेल त्यावेळी मी लिहित असे. 19वी जात कादंबरी मी गॅरेजमध्ये असताना लिहिली की असं हे 18 पगड जाते. पण मोटर धंद्यातले लोक म्हणतात आमची जात 19वी जात, सगळ्या जातीच्या वरच्या नाही, हुशारीमध्ये आम्ही आमची 19वी जात, ते नाव शीर्षक दिले. त्यामुळं ते खऱ्या अर्थानं तुम्ही एक अनुभव संपन्न अशा स्वरूपाचे लेखक हे आहात. आणि 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, मुस्लिम साहित्य वगैरे सगळे प्रवाह हे सगळे आले, मोठ्या जोमाने आले. काही एकारले सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये वगैरे सुद्धा. तर या सगळ्या प्रवाहामध्ये तुमचं जर साहित्य बघितलं किंवा तुमच्या साहित्यामध्ये माणसं, आशय वगैरे हे सगळं जर बघितलं तर तुम्हाला एकच एक शिक्का असा कुठला मारावा किंवा कुठल्या एका प्रवाहामध्ये बसवावं असं वाटत नाही. त्यामुळे ते समीक्षकांची सुद्धा काही पंचायत होते. तर तुम्ही स्वतःला एक लेखक म्हणून कोणत्या प्रवाहामध्ये तुम्ही मानता की याच्या पलीकडे काय जाऊन तुम्ही विचार करतात या सगळ्या? मी असं समजतो सर की साहित्यात प्रवाह वगैरे आहे ते दिसतात कुठं, आपण हे कल्पलेले आहेत. हा दलित, हा नागर, हा ग्रामीण, हा आदिवासी, कोकणातला म्हणजे प्रादेशिक, आपण हे कप्पे पाडलेले आहेत. आणि कप्पे पाडून घ्यायलाच पाहिजे असं कुठल्या भारतीय घटनेत लिहिलेलं नाही. काय तुम्हाला जसा अनुभव येत जाईल तसं तुम्ही मांडायचं. तुम्हाला कुठला शिक्का बसेल हे तुम्ही ठरवायचं नाही, इतरांनाही ठरवू नये. हे साहित्य म्हणजे काय की माणसाच्या जीवनाच्या, माणसाच्या मनातल्या हालचालींच्या, माणसांचे एकमेकाचे संबंध असतात त्यांच्या, आणि या संबंधाचं जे कौटुंबिक वातावरण असतं, बाहेरलं राजकीय वातावरण असतं, देशातलं वातावरण असतं, ह्या साऱ्यांचं चित्रण असं साहित्य असं
ढोबळ मनानं समजलं जातं. पण मी ज्यांना साहित्यात मनोमन गुरु मानतो ते माझे अरविंद गोखले. त्यांची एक कथा आहे, के नावाची कथा. के नावाची कथा ही एक पक्ष्यावर लिहिलेली आहे. साहित्य म्हणजे माणसावर लिहिलेलं साहित्य असं मी समजत होतो. एक के ही कथा वाचून त्याला छेद गेला. शिवाय हेमिंग्वे मराठीतला नाही अनुवाद झाले, पण नोबेल पारितोषिक येता इंग्लिश मधला लेखक त्याची ते मॉबी डिक कादंबरी ओल्ड मॅन अँड सीवर आधारलेली. आणि त्या कादंबरीचा पु ल देशपांडेंनी एका कोळीयाने अनुवाद केला. पण त्या कादंबरीपेक्षा तो चित्रपट अगदी थरारक आहे. देव मासा आणि माणूस यांची लढाई त्यात दाखवली आणि पाण्याखालचं जग पाण्याखाली कॅमेरा वापरून त्या मॉबी डिकमध्ये दाखवले. मी मेस्त्री काम करत असलो तरी कोल्हापूर बेळगावला धंद्याच्या व्यवसायाच्या निमित्तानं मी गेलो की दर्जेदार मी इंग्लिश पिक्चर पाहायचा. त्या इंग्लिश पिक्चरमध्ये जमिनीवरलं विश्व माणसाचं, पाण्याखालचं पाण्याचं विश्व, आकाशातलं विश्व, पशु पक्ष्यांचं, ह्या सगळ्यांच्यावरचे चित्रपट यायचे. आणि ते चित्रपट बघून माझ्या मनात काय आलं की मराठीत हे असं लिहिता येतं की ठराविक चाकोरीतून लिहायला पाहिजे असं नाही, की असं स्वैर अशी लेखणी चालवत आहे. बघितले त्यावेळेचे सिनेमे कुठले? वॉर अँड पीस, साऊंड ऑफ म्युझिक, बिटवीन वॉर अँड हेवन, ऑडी मर्फीचा. ऑडी मर्फी हा दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेला सैनिक. दुसऱ्या महायुद्धात जे रणगाडा युद्ध झालं त्या रणगाड्याच्या युद्धावर शेवटपर्यंत लढलेला आणि जिवंत राहिलेला सैनिक, त्यालाच मुख्य भूमिका देऊन तो चित्रपट काढला होता. तर इतका अप्रतिम युद्धपट तर तो चित्रपट म्हणा किंवा आपल्या भारत पाक युद्धात 1965 साली अब्दुल हामिद तसा लढला बघा रणगाड्याच्या युद्धात. पण हिंदी चित्रपट करमणूक प्रदान काढतात. अब्दुल हामिदवर अजूनही कुणी चित्रपट काढला नाही. इंग्लिशचे इतके वारपट मी पाहिले, पण इंग्लंड अमेरिकेच्या सैन्यांचा पराभव कोरियामध्ये झाला. कोरिया एवढा लहानसा देश, त्यानं अमेरिकेच्या बलाढ्य सैनिकांचा पराभव केला. हे बॉलिवूडच्या कुठल्याही सिने निर्मात्यानं कोरियन सैनिकावर काढलं नाही. म्हणजे युद्धपट हे एकांगी त्यांच्याच सैनिकांची गाथा गातात. भारताचे सैनिक, कोरियाचे सैनिक, इतर देशातले सैनिक जसे लढतात तसं ते चित्रण नाही त्या चित्रपट. हिंदी मराठी काही सिनेमे त्यावेळेला बघितले असतील तुम्ही? नाही, बघितलेत बरेच, पण हे मनोरंजन करणार काय. माझा दृष्टिकोन हा असायचा की सिनेमे फक्त मनोरंजन करणारे बघायचे नाही, आपणाला काहीतरी त्यापासून नवीन दृष्टी मिळावी. ते सगळं तुमच्या लिखाणामध्ये पण उतरलं सिनेमे त्यावेळेचे? लिखाणातून उतरलंय आणि मला एक लिखाणाला नवी शैली प्राप्त झाली. त्यामुळे माझी पडोती कादंबरी वाचून ओरिसातल्या एका वाचकांचं पत्र आलं की तुमच्या पनोती कादंबरीवर अमेरिकेच्या एका लेखकाच्या शैलीचा प्रभाव आहे. मी इंग्लिशमध्ये 8 मार्कांना नापास झालेला माणूस, मला इंग्लिश वाचताही धड येत नाही, लिहिता तर नाहीच. फक्त इंग्लिश चित्रपट पाहून मला तिकडल्या कादंबऱ्यांचं सर्वसाधारण कल्पना आली आणि मी अनुवादित पुस्तकं मराठीत झाले ती बरीच वाचली. अमेरिकन वकिलात युसिस म्हणून मुंबईत, त्यांनी 1960च्या दरम्यान इंग्लिशमधल्या चांगल्या कादंबऱ्यांची मराठीत अनुवादित करून घेतली. जे कुलकर्णी, शंकर पाटील, जयंत दळवी, मंगेश पाडगावकर, ते मराठीच्या टॉपच्या लेखकांनी त्या कादंबऱ्या अनुवादित केल्या.
आणि त्या पुस्तकांची किंमत 8 आणि 12 रुपये जास्तीत जास्त. बरोबर. जसं त्या आणि त्या काळी मराठी पुस्तकांची किंमत 2 रुपये, 2.5 रुपये, 3 रुपये. 1964 साली माझा पहिला कथासंग्रह निघाला, त्याची 3.25 रुपये किंमत आहे. विकत घ्यायला बरं पडायचं त्यावेळेला. आणि पेपर 5 पैशाला मिळायचे दैनिक. बरोबर. त्यामुळे 4 आण्याला मासिक मिळायचे. त्यामुळे त्या सगळ्या सिनेमांचा प्रभाव परिणाम तुमच्या माझ्या शैलीवर हां आणि झालेला आहे. वेगवेगळे विषय त्यामुळे हे समीक्षक सांगतात की महादेव मोरेंची शैली कुठल्याच लेखकांचा प्रभाव नाही. कशी काय आली, वेगळीच आहे शैली. मराठीत कुठल्याच यमुना पर्यटन पासून हरिनारायण आपटेंचा 1 रुपयाची गोष्ट, 1 रुपयाला बैल दुष्काळात शेतकऱ्याला विकला तर त्याच्यावर गोष्ट, त्यावेळेपासून आतापर्यंत मी साहित्य वाचलेलं आहे. दिवसाला 400-500 पानाचं पुस्तक मी वाचून संपवायचो. मला शाळेला राहून मसरला काय पिटळायची. आमची 5-6 मसरं होती. त्यामुळे त्या मसऱ्याकडे गेलो तरी हातात असं पुस्तक असायचं. मसरं चरायला बांधायला माळावर मी पुस्तक वाचत बसायचा. बरोबर. इतका मला वाचायचं. बरोबर. त्यामुळे ते पाश्चात्य सगळ्या सिनेमांच्या मध्ये वेगळे विषय वेगळे जसे आले तर तसे माझ्या स्वरूपाच्या कादंबरी वेगळ्या स्वरूपाचं आले. विषय त्यातलं जे उदाहरण म्हणजे 19वी जात नावाची तुमची कादंबरी आहे. तर ती सगळी म्हणजे ही कादंबरी किंवा अशा स्वरूपाची ड्रायव्हर कंडक्टर त्यांचं जे सगळं काही जग आहे मानसिक आणि त्या आर्थिक वगैरे सगळं विषय त्यांचं सगळं आहे. तर ते पहिल्यांदाच आपल्याकडं खऱ्या अर्थानं होतं. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा हा व्यवसाय केलेला होता म्हणजे ड्रायव्हर केलेला होता. इन्व्हॉल्व झाले, पार्टिसिपेट झालं. तर मला ते विचारायचं आहे की या कादंबरीमधला जो नायक आहे ना नारायण नावाचा, तर तो नारायण कितपत काल्पनिक आहे आणि कितपत वास्तव आहे की नारायण म्हणजे तुम्हीच आहात? नाही सर, साम्य त्याच्यामध्ये असं आहे त्यात की मिस्त्री काम करायचं. कोणी गाड्या विकत घ्यायला चाललं की मला बरोबर न्यायचं. चला गाडी बघून द्या चला मला. पलीकडे लोहारी कामाचं गॅरेज होतं. नारायण म्हणजे लोहारी काम म्हणजे बैलगाड्यांची कामं नव्हती, मोटारींची लोहारी कामं. बॉडी ॲक्सिडेंट झाली, नवी दारं आणि बिजगाऱ्या करायच्या, नव्या काचा बसवायच्या. कमान पाटाची कामं निघाली, नवीन कामं कमान पाटा बसवायची. अशी लोहारी कामं करणाऱ्यांची गॅरेज होती. व तिथं चंदू लोहार म्हणून माझा मित्र होता. तो म्हणाला मला एक गाडी घेऊन द्या चला आणि गाडी बघायला जाऊया चला. बरं म्हटलं. मी त्याच्याबरोबर गेलो. आम्ही मग असं बेळगाव, धारवाड, हुबळी असं सगळ्या ही गावं हिंडत गाड्या जुन्या बघायला. मग हुबळीपासूनही 70 किलोमीटर खाली हवेरी गाव आहे. त्या हवेरी गावात आम्हाला एक गाडी आढळली. 47 मॉडेल वागझल कंपनीची गाडी होती. वागझल कंपनी इंग्लंडमध्ये तयार झालेल्या गाड्या, त्या कंपनीची गाडी होती ती. आणि ती हवेरीला कापसाच्या मिल आणि कारखाने होते सुतगिरण्या हवेरीला. आजूबाजूला सगळा कापूस पिकतो. मग तिथं गॅरेजमध्ये ती गाडी बंद होती. मी त्यांनी दुसरी गाडी घेतली होती आणि त्यांनी त्या गाडीची किंमत 800 रुपये सांगितली. आमच्याकडे खर्चून 600 रुपये. नारायण नेमका भेटला तुम्हाला? तर बरं म्हटलं. आणि पैसे तेवढे नव्हते. आम्ही हुबळीला आला, रात्र झाली. तिचं जुन्या स्टँडवर वसंत विहार म्हणून हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये खोली घेऊन राहिला. झोप येईना, काही नव्हतं. बघतो तर असे गादी उचलले तर ते कॉट खालून असे डेंकणांची अशी रांगच लागलेली, झोपच येईना. मग चंदू आपल्या जीवनाचं सगळं सांगत राहिला. असं झालं तसं झालं. तो जरा बाहेरल्या याचा शौकीन होता आणि ते सगळं सांगत राहिल्यावर तेही सुचलं मला त्याच्या ह्याच्यावरून लिहायचं आणि माझेही काही अनुभव. असं ते लिहायला मला काय अवघड गेलं नाही. पण त्या मिस्त्री कामातच मला सवडच मिळायची नाही. सवड मिळेल तेव्हा रात्रीचं मी गॅरेजमध्ये लिहित बसायचं. पत्र्याचं शेड होतं, खाली मोडकं टेबल होतं, मोडकी खुर्चीवर लिहित बसायचं. आणि लिहित बसताना वरनं एक सापच पडला खाली टेबलावर. त्याच्या तोंडात उंदीर होता. मी
मी साप पडला म्हटलं बाजूला चाललो आणि टॉमी घेऊन गॅरेज मधल्या लोखंडी त्याला मारायला लावतात तो माझ्या अंगावर धावून यायला लागला. बरोबर. शेवटी गप्प राहिलं तो साप निघून गेला. गिरणीत लॅड बसलो की उंदरे घुशी पायात हिंडायच्या पिठाच्या वासामुळे उंदरे घुशी गिरणीत काठी घेऊन बसायचं. उंदरे घुशी हे केलं की मी सूस करायचं. घरात लिहायला टाइम एकांत मिळायचं नाही. गिरणीत नाही तर गॅरेजमध्ये असं ते साहित्य निर्माण केलं. त्यामुळे कच्चं पक्क लिहायला मलाही सवड नाही आणि मी लिहीन ते काही परत वाचायचं आणि मला इतका कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास हे परत येईल असं मलाही वाटायचं नाही. ते येत नव्हतं. छापलं जायचं, साप्ताहिकात, दैनिकाच्या पुरवणीत, मासिकात छापलं जायचं आणि ते वेगळं साहित्य असल्यामुळं ते उचललंही जात होतं. बरोबर. आणि त्याचबरोबर म्हणजे हे कसं 19वी जात ही मराठीमध्ये सर्वस्वी वेगळ्या अशा स्वरूपाची कादंबरी आहे. तसाच एक तुम्ही वेगळा आणखी एक विषय सुशिक्षित बेरोजगारांचा सुद्धा लोफड, प्रवाह किंवा डोनर्ससारखी ती कथा तुमची असेल तर त्यामध्ये सुद्धा तो विषय निवडला. तर या विषयाकडे तुम्ही कसं वळलात म्हणजे सुशिक्षित? आणि प्लीज एक वाक्य बोलतो. हो बोला. तर सरांनी 19वी जातचा संदर्भ सांगितला. तर 19वी जात ही कादंबरी पांडुरंग हे केशवसुतांच्या त्या ट्रस्टवरचे रिटायर्ड न्यायाधीश चप्पळगावकरांचा भाऊ पांडुरंग चप्पळगावकर हे रिटायर्ड जज आहेत. त्यांनी ती कादंबरी 22 वेळा वाचली होती आणि कोल्हापुरात इथे बदलून ते जज म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी माझी भेट घेतली आणि अशी मिठी मारली. त्यांनी मला 22 वेळा वाचलं म्हणाले. 19 फार नाटकातल्या डायलॉग सारखे पानं बोलून दाखवायला सुरुवात केली. ते रिटायर्ड होऊन आता औरंगाबादला. तर 19वी जातवर चित्रपट करायचा 4 वेळा प्रयत्न झाला. पण बाबा कदम माझे स्नेही आणि चिंतक त्यांच्या कादंबऱ्यावर 8 चित्रपट आहेत. मग बाबा कदमांनी मला काय सांगितलं, तुम्ही या सिनेमांच्या नादाला लागू नका, सिनेमावाल्यांच्या काय यांच्याबरोबर कथा पटकथा संवाद लिहायला, यांच्याबरोबर लॉजमध्ये 2-3 आठवडे राहायला पाहिजे. राहिल्यामुळं त्यांच्याबरोबर बाई बाटलीचा नाद लागतो, जुगारचा लागतो, पत्त्यांचा लागतो, सगळे वाईट नाद लागतात आणि तुम्ही आयुष्यातून उठाल, धंदा बंद पडेल, तुमची मुलं आहेत त्यांना शेवटी हॉटेलात कपच्या धुवायचं काम लागेल म्हणाले. इतकी वाईट परिस्थिती येईल. मी सरकारी वकील असून माझ्या कादंबऱ्यांचं सिनेमावाल्यांच्याकडून पैसे वसूल कराय मी प्रत्येक वेळा कोर्टाचा बेलीत लावून देत होतो. तुम्हाला कोर्ट कचेरीचा खर्च झेपणार नाही म्हणा लागले. मग 4 वेळा मी प्रयत्न ते अयशस्वी केले. काय तर मानधनच जास्त सांगायचं, ठरवूच द्यायचं नाही. अहो 5-6 वर्षापूर्वी कोल्हापूरचा एक तरुण आला होता. काय मी 19 जातो चित्रपट काढणार, मानधन सांगितलं जास्त देतो म्हणाला. काय आणि चांबडी बॅगेत नोटा घालून आला. एक दिवशी मी गिरणीत काम करत होतो. म्हणायला लागला ॲडव्हान्स द्यायला आलोय म्हणाला. काय आणि ॲडव्हान्स देऊन जातो, कादंबरी कोणाला द्यायचं. आणि इतका कोवळा तरुण तो 23-24 वर्षाचा की मला म्हणून अगदी वाईट वाटलं की हा माझ्या नातवासारख्या वयाचा, पैसे घेऊन त्याला कुठं फसवू मी त्याला सांगितलं मी कादंबरीचे हक्क तुला देईन, तुझे काही मला ॲडव्हान्स नको. तो पुण्या मुंबईकडे जा, कथा पटकथा संवाद कोण लिहितात त्यांच्याकडून लिहून घे. पण तिकडे घर टाकूनच बसलेले असतात असे मासे पकडायला. त्यांनी पकडला असेल आणि आपली कथा पटकथा संवाद त्याच्या माती मारली असेल. कारण मला पहिल्यापासून पैसा जास्त मिळवावा हा नाद नाही. सरांना मी सांगितलं, इथंही सांगतो की गोखले कॉलेजला होतो त्यावेळेला मला घर जावाई व्हायची ऑफर आली होती, ती सुद्धा मी धुडकावली. वडिलांना म्हणालो मी स्टँडवर पाहिजे तर हमाली करतो, पण
घर जवळ होणार. त्यांना मोडके गिळगिळीत आयुष्य आहे. जगणं माझ्या स्वभावात नाही. बायकोच्या घरी सासऱ्याच्या घरी 2 वेळ खाऊन पडायचं आणि प्रजा वाढवत राहायचं हेच काम. बरोबर. हे मी करणार नाही म्हटलं. आणि त्यामुळे मी नंतर कॉलेज सुटल्यावर रानात राबलो, गॅरेजमध्ये राबलो, मोटर ड्रायव्हिंग केलं, टॅक्सी ड्रायव्हिंग केलं 2 वर्ष मी काय. आणि प्रवास मी ट्रकमध्ये, टोरिंगमध्ये आणि एस टीमध्ये पाहिजे तितका वेळ केला. कधी ॲक्सिडेंट घडला बरोबर. आणि साधे बिन पेट्रोलची सायकल चालवतात आणि आता पाय मारताना बिन पेट्रोल साधं चक्कर येऊन पडून हात नाही, ड्रायव्हर 40 वर्षी. 19वी जात ही जसं मगाशी तुम्ही सांगितलं की चपळगावकर सरांनी 22 वेळा वाचली होती. होय. तर ती पांडुरंग चपळगावकर. पांडुरंग चपळगावकर. तर तशी वाचनीयता ही नुसतं त्या एकाच कादंबरीला नाही, जवळपास सगळं तुमचं साहित्य विलक्षण वाचनीय आहेत. वाचक वाट बघत थांबत आहेत. तर मोरे मामांशी जवळपास 1 तास 1.25 तास आपण बोलतोय, चर्चा करतोय. मुलाखतीला रंगत यायला लागलेली आहे. तर आपण एक अल्पविराम घेणार आहोत.